वाजव. चंद्रकोर मनगटात हाय जोर भाळी चंद्रकोर मनगटात हाय जोर गनिमाशी लढूया मातीच्या कन्या ये झाशीच्या राणी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वाघिणी आम्ही शिवकन्या मर्द मराठ्यांच्या लेकी आम्ही शिवकन्या हनुमंत रामाला जे देवांदल शिवरायाला संगे माणूस सर्राव भाग्याला कंक बाजूला बसविला अंग हनुमंत रामाला जे देवांदल शिवरायाला संगे माणूस सर्राव भाग्याला कंक बाजूला बसविला ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई जोगवा वाड माई सौराज्य गान गाई तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई
विला हे पासलकर मांधी राज्य इंदलकर फड सांभाळी पेशवा गोळे जाधव बनती शेर बळी महाबळी हे ऐसे दाभाडे अन कोंढाळकर मोहिते अन परजंदांची गाजती ही तलवार सोगवा वाड माई गाण गाई तू सोगवा वाड माई सौराज्य गाण गाई वाड माई सौराज्य गाण गाई तू सोगवा वाड माई सौराज्य गाण गाई दान पावलं दान पावलं दान पावलं देवा दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं देवा दान पावलं जोगवा वाड माई सौराज्य गाण गाई तू जोगवा वाड माई सौराज्य गाण गाई तू जोगवा वाड माई सौराज्य गाण गाई तू जोगवा वाड माई सौराज्य गाण गाई आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे रायगडाची जगदंबा ही आज तुला आळवी लेख सुनांची अखेरची तू आस आज माऊली समजांना मुक्त कराया निर्दाळू निखळ दे ग अंबाबाई निर्दाळू निखळ दे ग अंबाबाई निर्दाळू निखळ दे राजे पन्हाळा राजे पन्हाळा आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा मराठ देशी धर्म बुडविती राक्षस भर दिवसा त्या बुडवाया अन तुडवाया साठ हाती बळ दे त्या बुडवाया तुडवाया साठ हाती बळ दे ग अंबाबाई संगरी चौक रंगला रगाता सुदाचा तुझ्या समोरी भोकड कापू 32 दाताचा खाली आणि तलवारीचा संबळ कडकडू दे गंबाबाई निर्दाळू निखळ 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 दे. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रमोद एंटरटेनमेंटतर्फे आजच्या शिवजयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही सर्वजण इथे आलात. महाराज, आज आपण महाराजांची गाथा गाणार आहोत, त्यांचा गौरव करणार आहोत, त्यांचा पराक्रम सांगणार आहोत. पण एक दिवस काय तर 365 दिवस कमी पडतील एवढा आपल्या महाराजांचा पराक्रम आहे. तरी आमच्याच्याने जेवढा प्रयत्न होतो आहे ते आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत. महाराजांनी फक्त किल्ले जिंकले नाहीत, तर किल्ल्यांपेक्षा जास्त महत्त्वाची जिंकली ती म्हणजे माणसं. हे स्वराज्य निर्माण झालं आहे जिजाऊंच्या नेतृत्वामुळे, शिवरायांच्या कर्तृत्वामुळे आणि नक्कीच त्यांना ज्या मावळ्यांनी साथ दिली त्या सर्व मावळ्यांच्या मेहनतीमुळे आणि बलिदानामुळे. आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्ही घरी जाताना काहीतरी वेगळं घेऊन जाताल अशी आशा बाळगतो आणि लगेचच सुरू करतोय प्रमोद एंटरटेनमेंट रंग महाराष्ट्राचा प्रस्तुत शिवरायांची शिवगाथा. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्राच्या मायभूमीवर प्रेम करणाऱ्या सर्व मान्यवरांना, उपस्थित शिवभक्तांना आणि स्वराज्याच्या स्वप्नावरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला रंग महाराष्ट्राच्या परिवाराचा मानाचा मुजरा. सर्वप्रथम मी आभार मानेल आपल्या नगरसेविका राखीताई जाधव यांचं. त्यांनी इतका भव्य दिव्य रंगमंच आम्हाला उपलब्ध करून दिलाय, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्याच मार्गदर्शनाने आजचा हा कार्यक्रम पार पडत आहे. पण
आज आपण फक्त कार्यक्रम पाहणार नाही आहोत, आज आपण इतिहास अनुभवणार आहोत. आज आपण त्या काळात जाणार आहोत जेथे स्वाभिमान जखडला होता पण आशा अजून जिवंत होती. हा तो काळ जेव्हा दख्खनवर सुलतानशाहीची सत्ता होती, उत्तरेहून मुघलांचे सावट वाढत होते, गावोगावी अत्याचार, शेतकऱ्यांवर अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांचा अपमान. जनतेच्या मनात एकच प्रश्न, आपलं राज्य कधी येणार. याच अस्थिर काळात एक आई आपल्या उदरात स्वप्न वाढवत होती. ती होती जिजाबाई. तिने आपल्या बाळाला केवळ जन्म दिला नाही तर त्याच्या मनात रामायण, महाभारताची प्रेरणा, धर्मरक्षणाची ज्वाला आणि स्वराज्याचा संस्कार रोवला. आणि मग इसवी सन 1630 साली शिवनेरी किल्ल्याच्या कुशीत एक तेजस्वी बालक जन्माला आलं. ते म्हणजे पुढे हिंदवी स्वराज्याचे निर्माते ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज. आजचा हा सोहळा केवळ शिवजयंतीचा उत्सव नाही, आपल्या मनातल्या स्वराज्य भावनेला जागवण्याचा प्रयत्न आहे. चला तर मग ढोल ताशांच्या गजरात, जय भवानी जय शिवाजीच्या घोषात आपण सर्व मिळून अनुभवूया एक महानायकाचा प्रवास, एका आईच्या स्वप्नांची पूर्तता आणि स्वराज्याच्या उदयाची गाथा. बोला जय भवानी जय शिवाजी. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली पीठ लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. गाली पीठ लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. राजसरूपण डोई टोपण पाहून चुकतो चाळा, लिंब लोण उतराग लवकर दृष्ट लागल बाळा. राजसरूपण डोई टोपण पाहून चुकतो चाळा, लिंब लोण उतराग लवकर दृष्ट लागल बाळा. कौसल्येचा राम जसा लाल यशोदेचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. जाग रे बाळा जाग रे. ढोलन तारे घुमू द्यात रे झळू द्यात चौघडे. शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे. गडागडाचे चिरे हलखले सह्याद्रीचे कडे. तुझी आसाठी मावळे मर्द मराठे खडे. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा,
जिजाऊंनी लहानपणापासूनच स्त्री सन्मानाची शिकवण शिवबांना दिली. त्या म्हणत असत, स्त्री ही आई समान असून तिचा आदर करणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य आहे. शत्रूच्या प्रदेशातही स्त्रियांचा अपमान होऊ नये अशी कठोर आज्ञा त्यांनी दिली होती. स्त्रियांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी सदैव जागरूक राहावे हे त्यांनी शिवबाला बाळकडू म्हणून दिले. याच संस्कारामुळे स्वराज्यातील प्रत्येक स्त्री ही सुरक्षित होती. प्रत्येकीला मान मिळत होता, सन्मान मिळत होता व सर्वात महत्वाचे म्हणजे न्याय मिळत होता. राजा, अहो राजा, आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय बघा. आमच्यावर अन्याय झालाय, अन्याय. राजा, आम्हाला न्याय द्या, न्याय द्या राजा, न्याय द्या. घाबरू नका, आधी शांत व्हा. आमच्या राज्यात कोणावरही अन्याय सहन केला जाणार नाही. आता सांगा, नेमकं काय झालं? राजा, इथं कुंपणच शेत खातंय. ज्यांच्यावर गावची जबाबदारी आहे तेच अन्याय करतात. राजा, या गावच्या पाटलानं माझ्या मुलीची आबरू लुटली. तो गावचा पाटील म्हणून कुणी त्याच्या विरोधात तोंड उघडत नाही बघा. आम्ही तुम्हाला देव मानतो. आता तुम्हीच काय तो न्याय निवाडा करा आणि आम्हाला न्याय द्या राजा, न्याय द्या. स्वराज्यातील प्रत्येक स्त्रीची अब्रू ही आई बहिणीप्रमाणेच पवित्र आहे. जो तिच्यावर हात टाकेल तो कितीही मोठा असो, त्याला शिक्षा अटळ आहे. जा, तो पाटील जिथे कुठे असेल त्याला तिथून दरबारात घेऊन या. तुझ्यावर गंभीर आरोप आहेत. गावातील एका मुलीवर तू अन्याय केला, तिची अब्रू लुटली असं सांगितलं जातं. यावर तुझं म्हणणं काय? अहो, आम्ही गावचं पाटील, आमच्यावर असे आरोप होतच असतात आणि आमच्यावर गावची जबाबदारी आहे. माझ्या घराण्यानं वर्षानुवर्ष गावची सेवा केली. जर झाली आमच्याकडून एखादी चूक तर द्या की सोडून, त्यात काही एवढं मोठं. घराण्याचा मान मोठा असतो, पण मानापेक्षा न्याय मोठा असतो आणि आजही न्यायच होणार. ज्या हातांनी त्यांनी अत्याचार केले तेच हात छाटून टाका, पाय छाटून टाका, चौरंगा करा याचा, जेणेकरून परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे आपल्या राज्यात स्त्रियांवर हात टाकण्याची. माफी असावं राज, माफी करा. चौरंगा नको, माफ करा राज, माफ करा. अजिबात नाही. तू चुकी नाही केली तर तू गुन्हा केलाय आणि स्त्रियांवर अन्याय हा सर्वात मोठा गुन्हा आहे. तुला शिक्षा होणारच. घेऊन जा याला. त्या कथा केवळ गोष्टी नव्हत्या, त्या होत्या न्याय, सत्य आणि धर्मरक्षणाचे धडे. रामाचा आदर्श, भीमाचा पराक्रम, अर्जुनाची एकाग्रता आणि श्रीकृष्णाची बुद्धिमत्ता हे गुण जिजाऊंनी कथांमधून शिवबाच्या मनात रुजवले. त्या म्हणत, राजा तोच जो प्रजेसाठी जगतो. तलवार तीच खरी जी दुर्बलांच्या रक्षणासाठी उचलली जाते. शिवरायांच्या शिक्षणासाठी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक झाली. त्यांनी तलवारबाजी, घोडेस्वारी, धनुर्विद्या, युद्धनीती शिकवली. पण त्या शिक्षणामागची प्रेरणा आणि उद्दिष्ट जिजाऊंचेच होते. त्या नेहमी लक्षात ठेवत, शिवबा केवळ पराक्रमी होऊ नये तर तो संयमी आणि शिस्तप्रिय व्हावा. शौर्याबरोबर संयम, धैर्याबरोबर विवेक आणि शक्ती बरोबर करुणा हा संतुलित स्वभाव जिजाऊंनी घडवला. त्या केवळ आई नव्हत्या, त्या होत्या मार्गदर्शक, सल्लागार आणि शिवरायांचा मुख्य प्रेरणास्त्रोत. आऊसाहेब, आपल्या मातीत इतका अन्याय का आहे? आपल्या लोकांना सतत परक्यांची भीती का वाटते? शिवबा, जेव्हा स्वतःच्या भूमीवर परक्यांचे राज्य असते तेव्हा अन्याय सावलीसारखा मागे लागतो.
स्वत्व हरवले की स्वाभिमानही हरवतो. मग आपण काय करायचं आऊसाहेब? परक्यांच्या दरबारात मान मिळवायचा का? नाही शिवबा, परक्यांच्या दारात उभं राहून मिळवलेला मान ही गुलामगिरीच असते. आपल्याला हवं आहे ते स्वराज्य. स्वराज्य ते काय असतं आऊसाहेब? स्वराज्य म्हणजे आपल्या मातीवर आपल्या लोकांचं राज्य. जिथे शेतकरी सुखी असेल, जिथे स्त्रियांचा मान सन्मान राखला जाईल, जिथे धर्म आणि न्याय यांना सर्वोच्च स्थान असेल. पण आऊसाहेब, आपण तर लहान आहोत. इतक्या मोठ्या सत्तांना आपण कसे हरवू? वयाने लहान असलास तरी ध्येयाने मोठा हो. स्मरण ठेव, हातात तलवार घेण्यापूर्वी मनात धैर्य असलं पाहिजे. रामाने वनवास सहन केला, पण भीमाने अन्याय सहन केला नाही. अर्जुनाने लक्ष डोळ्यासमोर ठेवले, तसेच तूही कर. आऊसाहेब, जर स्वराज्यासाठी तलवार उचलावी लागली तर? तलवार उचल, पण फक्त धर्मरक्षणासाठी, निर्बलांच्या संरक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी. शत्रूवर विजय मिळवणं मोठं नाहीये, स्वतःच्या मोहावर विजय मिळवणं मोठं असतं. आऊसाहेब, मी शपथ घेतो की या मातीत अन्याय सहन करणार नाही. स्वराज्य उभं करीन. हीच अपेक्षा आहे शिवबा. माझ्या उदरात वाढताना तू केवळ माझा पुत्र नव्हतास, तू या भूमीचा तारणहार होतास. जा, मावळ्यांना एकत्र कर, त्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटव. किल्ले जिंक, पण माणसं जिंकणं विसरू नकोस. होय आऊसाहेब, आजपासून एकच ध्येय, हिंदवी स्वराज्य. भले शाब्बास. गड्यांनो, तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? सांगा सांगा बाळराजे. आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांच्या हुकुमानेच आम्ही येथील पुण्यातील जहागिरीचा कारभार पाहत आहोत. छान कारभार चाललाय की मग तुम्ही आणि मासाहेबांनी. पुण्याचं तर गोकुळ केलंय. पण गड्यांनो, याचा मला मुळीच आनंद नाही. दुसऱ्याची वतनदारी ही परकीयांची गुलामगिरीच आहे. त्यांची युद्ध चालू असतात, ज्या युद्धात आपली लोक मारली जातात, कुटुंब देशोधडीला लागतात. आपण किती दिवस हे सहन करायचं? दुसऱ्यांसाठी किती दिवस लढायचं? मग काय करायचं महाराज? काय आहे तुमच्या मनात? गड्यांनो, आपण आपलं राज्य निर्माण करायचं. स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य? होय, हिंदवी स्वराज्य. परकीयांची गुलामगिरी नसलेले स्वराज्य, प्रत्येकाला स्वाभिमान शिकवणारे स्वराज्य, आया बहिणींचे अब्रूला संरक्षण देणारे स्वराज्य, माझ्या मराठी मुलखाला व मराठी माणसाला एका ध्वजाकडे ठेवणारे स्वराज्य. चला तर मग त्या रायरेश्वराला साक्षी ठेवून स्वराज्याची शपथ घेऊया. या दऱ्याखोऱ्यातील झुंजारांनो, आमच्या जिवलगांनो, द्या आमच्या हाकेला साद, घाला आमच्या मनगटात मनगट आणि ऐका त्या रायरेश्वराचा हुंकार. ऐका, तो म्हणतोय देवांचा देव आपल्यासोबत आहे, आपल्या उसळत्या रक्तात आहे. म्हणून याच रायरेश्वराच्या साक्षीने मी शिवाजी राजे शहाजी राजे भोसले शपथ घेत आहे की यापुढे रक्ताचा एक एक थेंब वाहील फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी. आपण स्वराज्य निर्माण करू, कारण ही श्रींची इच्छा आहे. बोला हर हर महादेव. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. सटकून टाक
ताकती जात न प्यारे साग पे तुझे आग मराठी आता डोळ्यात तुझे अंगार भगम रक्तात जागू दे गाज भवानी माता शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली, पण ती शब्दांनी नव्हे तर ती कृतीची होती. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. हा किल्ला त्यांनी ताकदीवर नव्हे तर बुद्धीच्या जोरावर जिंकला. तोरणा किल्ला हा बलाढ्य व प्रचंड मोठा असल्यामुळे महाराजांनी त्याला प्रचंडगड हे नाव दिले. रायरेश्वराची शपथ आणि तोरणा किल्ल्याचा विजय हे स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील प्रेरणादायी आणि गौरवशाली अध्याय आहे. या घटनेतून शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीचा विचार, धैर्य आणि संघटन कौशल्य दिसून येते. यामुळेच हा प्रसंग महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झाला आहे. शहाजीचा बाळ काळाचा काळ, शहाजीचा बाळ काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला शिवबाबाळ, शिवनेरीवर जन्मला शुभन बांधलं तोरण तोरण्याला, शुभन बांधलं तोरण तोरण्याला, शहाजीचा बाळ काळाचा काळ, शहाजीचा बाळ काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला शिवबाळ, शिवनेरीवर जन्मला शुभना बांधलं तोरण तोरण्याला, शुभना बांधलं तोरण तोरण्याला. आपल्या लहान सहान मावळ्यांसोबत जेव्हा शिवबा शत्रूचा नायनाट करण्यास निघाला, तेव्हा त्यांच्या तोंडात हर हर महादेव हा नाद घुमला. जंब पर वादवसु अंब पर रावण सर अंब पर रघुकुल राज है. आमचा राजा शिवछत्रपती झाला. बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम विजयराज है, विजयराज है. माऊली रे कृष्ण सावली गडकोट रावणी शिवशंकर हा, युक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा गडदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा. संतांचं रक्षतो शत्रूंनी खंदतो, भावंड भावना संस्थापितो, ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो. दंड पर चीता मृगशुंड पर भूषण में तुंड पर जैसे मृगराज है. अंश पर अन्नजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. राज, इजापूरचा सरदार अफजल खान मोठ्या फौजेसह स्वराज्यावर चालून येतोय अशी खात्रीची माहिती मिळाली आहे. किती सैन्य आहे त्यांच्याकडे? राज, हजारो घोडस्वार, तोफखाना, बलाढ्य फौजा बी आहेत त्या बघा. अहो, वाटेतल्या देवळांची अगदी नासधूस करत पुढे येतोय बघा तो. शिवबा, हा शत्रू कपटी आहे, पण धर्मरक्षणासाठी उभे केलेले हे स्वराज्य त्याच्या भीतीने डगमगता कामा नये. आऊसाहेब, आपला आशीर्वाद असेल तर अफजल खान काय, कोणताही शत्रू आपल्याला हरवू शकणार नाही. मग महाराज, आपण सरळ युद्धाला सामोरं जायचं का? नाही तानाजी, अफजल खान बलाढ्य आहे, पण डोगरदऱ्यांचा हा प्रदेश आपला आहे.
आपण गनिमी काव्यानेच त्यांना जेरबंद करू. स्वराज्य देवकार्य आहे. चला तयारीला लागा. हर हर महादेव. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हा त्यानं विडा उचलला. नावतेच अफजल खाने, या नावतेच अफजल खाने. जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा, सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. तेच गोड दळ पायदळ, फौजा फाटालाही बक्कळ. अंगीत हातीच पळ, पाहणारा काप्य चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the lion of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यासी नाही जाणीव शेकटीची अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय राज, जीवा महाल आल्यात. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी जी या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा. म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता.
भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिरहा, खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान धाभिमान मान्याला, खान धाभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला, वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. पन्हाळा किल्ला हे पेशव्यांच्या आणि आदिलशाहीच्या प्रवेशाच्या जवळ असून सामाजिक दृष्ट्या महत्वाचे होते. शिवाजी महाराज या किल्ल्यावर अधिपत्य मिळवून त्यांचे संरक्षण करणे आवश्यक समजत होते. शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला. पन्हाळा किल्ल्यावर विजय मिळवण्यासाठी आदिलशाही सैन्याने सिद्दी जोहरच्या नेतृत्वाखाली लढा सुरू केला. सिद्दीने पन्हाळ्याच्या सर्व बाजूने वेढा दिला व बाहेरील सर्व पुरवठा बंद केला. यामुळे किल्ल्यातील अन्नधान्य साठे संपायला लागले. किल्ल्यावर संरक्षण करणारे सैनिक थकले, त्यामुळे महाराज व सैनिक अडचणीत आले. परिस्थिती फार बिकट झाल्याने महाराजांनी स्वतः जगणे व लष्कर वाचवणे आवश्यक समजले. यासाठीच महाराजांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन विशाल गडाकडे जाण्याची योजना आखली. बहिर्जी नाईक यांनी शिवा काशीत या मावळ्याला महाराजांचा वेश धारण करायला लावला आणि तो दिवस आला. महाराजांनी सिद्धीच्या हातावर तुरी देऊन पन्हाळा सोडला. हे हा
गणिम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की. अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार, मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हा हरी हरी हो. अहो काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, क्यों बसला हाय ना गणिम, येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजन युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा 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 युगत मांडली, राजांनी आता युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली, अशी ही युगत राजांनी मांडली, पंताची जुबान राजांनी काढली, सिद्धीच्या खेम्यात गोड झाली, पंत तो जिभेनं गोंधळ घाली. शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो, शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. हरी हरी हो. राजा जल्दी करा, गस्तीची पत्के या आधी निघाला हो, नाही तर आड काय होईल. चल 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 पालखीत बसायची. शिवा राज राज आमच्या सभेत चल. राज शिवा आम्ही सांगतोय आमच्या सभेत चल. आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचे होईल. चल राज. शिवा राज लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राज ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच यो शिवा मेला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे फकस्त. राज तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं दर दिसतंय. हो अजून काय पाहिजे माणसाला. लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पर माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंदर की शिवाजी राजाचं मारण मेला. मारून 96,000 वर्ष जगेन म्या राज. चला येतो मी. चला चला, हा येळ दौडू नका. रात्रीचे 4ही प्रहर जांघड जांघड चिखलातून आम्ही धावत होतो. उगवतीला पांढर पाण्यापाशी घोडखिंडीच्या मुखाशी आम्ही पोहोचलो. रायाजी, जीवाजी काका काय झालं? आपण कितीही धावलो तरी गनिम आता दूर नाही. तुम्ही एक काम करा,
आम्ही हा लोंढा इथे चढवतो, तुम्ही राजांना घेऊन पुढे. आम्ही कशाला कोयाजी होतील राजांना घेऊन पुढं? कुणीही पुढे जाणार नाही. राजे अहो ऐका. राजा ऐका, तुम्ही गनिमाच्या हाती सापडलात तर पुरी मराठशाही वाहून जाईल तुमच्या रूपानं. करणीशिवाय शेवटी काय उरतं रायाजी? इतिहास सांगेल, खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा शेवटी इथं मारला गेला. राजा असं झालं तर बांधलांच्या झुंजारपणाला भट्टा लागल. पुढच्या पिढ्या विचारतील, बांधल होते नव तिथं, काय करत होते? ते असताना राजांच्या केसाला धक्का कसा लागला? मग बांदलांनी सांगावं की राजा हट्टाला पेटला, नाही ऐकलं त्यानं आमचं. चला आता गनिमाला सामोरे जाऊ. राजे पुरे झाला युक्तिवाद, वेळ नाही आपल्याकडे. पण बाजी, वेळ ओळखा राजे. उगाच एरेला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका. तिकडे आऊसाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असतील, इथे आपेश आलं तर त्या माऊलीला काय उत्तर देऊ आम्ही? आज अवघा मराठा मुलूक तुमच्यावरती अवलंबून आहे. नोकर असून तुमच्याशी या भाषेत बोलतोय, मला क्षमा करा. पण धन्याच्या भल्यासाठी कधी कधी नोकराला सुद्धा मर्यादा सोडाव्या लागतात. वयाच्या वडिलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा. पुढे निघा, विशाळगड जवळ करा. नाही बाजी, आम्ही तुम्हाला, फुलाजींना, रायजींना, आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे, आता हीच आमची जागा. गुणाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार आहे. राजे, हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. आजचा उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्याबरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका. नाही बाजी. राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी, झालं. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा साडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. बाजी. राजा, दादासाहेब, राजा, जल्दी करा राजा, गनिम दिसायला लागलाय. जा राजे, जा. जा राजे. कोयाजी, तुम्ही राजांची पाठराखण करा. वय राजा जा. जा राजे. जा राजे, पुढे वा. राजा जा तुम्ही, आम्ही आहोत. राजा राजे. राजा जा तुम्ही. जा राजा, तुम्ही जा. जा राजा, हे दौडू नका, चला. जा राजे, विनंती करतोय, जा. येतो. जा राजे, पुढे वा राजे. विशाळगडावर पोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गनिम. या राजे, या. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी. जय भवानी. जय भवानी. पहाटे उगवणारा सूर्य त्या दिवशी ढगाळ लपला होता. जणू त्याला घोडखिंडीत फाकणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या तेजाचं दर्शन घ्यायचं होतं. ओ बाजी काका, सांगा आता काय करायचं? सांगितलं होतं पुढे जा म्हणून, कशाला मागे थांबलात? तुमच्यासारखी जुनी कोडा जुजा उभी असताना आम्ही तरुण पोरांनी काय मज्जा बघायची काय? म्हणून थांबलो. आता तुमच्या अनुभवानं सांगा काय करूया? सांगतो. आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी. स्वतःला विचारा, का लढतोय? उत्तर नाही मिळालं तर मी सांगतो, स्वातंत्र्यासाठी. हजारो वर्ष गुलामीत काढलीत ना, आता ती गुलामी हटून स्वातंत्र्याचा सूर्य उगू पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपाने.
त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं. मला माहितीये तुम्ही सगळे दमलेले आहात, त्रासलेले आहात, जखमी आहात, पण आज हे असंच सोडू नका. या जखमांकडून, तारवटलेल्या डोळ्यांकडून, धपापणाऱ्या छात्यांकडून बक्षिसी वसूल करा. तुमचं युद्ध गनिमाशी नाहीच आहे. तुमचं युद्ध आहे कमजोरीशी. आज तुमचं युद्ध आहे काळ बनू पाहणाऱ्या वेळेशी. तुमचं युद्ध आहे अफाट संख्येचा गनीम पाहून मनात वाटणाऱ्या भीतीशी. तुम्हाला वाटेल आज कसे जिंकणार होत आपण, तेव्हा फक्त राजांना आठवा. या दरडीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. बोला हर 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 बाजी प्रभू रायाजी बांदल आणि बांदल सेनेतले 300 वीर तब्बल 12 घटिका घोडखिंडीत झुंजले. 40 घाव अंगावर चेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत मिसळले. आसारीचा उगम त्यांनी स्वतःच्या रक्ताचं अर्घ्य देऊन पवित्र केला. तोफा वाजवा, तोफा वाजवा. आमच्या बाजी वाट पाहत असतील तिकडं. बाजी लवकर या, वाट पहा. महाराज सुखरूप सिद्धीच्या वेड्यातून बाहेर पडले, पण आनंद जास्त काळ टिकला नाही. औरंगजेबाने शिवाजी महाराजांविरुद्ध मोहिमेसाठी शाहिस्ते खानाला दक्षिणेकडे पाठवले. शाहिस्ते खान हा मुघल सुभेदार व औरंगजेबाचा मामा होता. तो 3 वर्ष पुण्यातील लाल महालावर तळ ठोकून बसला होता. शाहिस्ते खानाच्या मनमानी हुकमामुळे लोक त्रस्त झाले व आपली मराठी सत्ता पुन्हा प्रस्थापित होण्याची वाट बघत होते आणि याचीच तयारी किल्ले रायगडवर सुरू होती. मावळ्यांनो, आज रात्री आपण लाल महालावर हल्ला करायचा. शाहिस्ते खानाने आपल्या लोकांना खूप त्रास दिलाय. त्याला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. महाराज, शत्रूची छावणी लय मजबूत आहे. छोटीशी चूक झाली का नाही, आपल्यावर लय मोठा हल्ला होऊ शकतोय. अरे संख्या मोठी असो, पण बुद्धी आणि धैर्य जास्त असावे. आपण लपून हल्ला करू आणि त्याला शोकात पाडू. रात्रीचा काळ हा आपल्यासाठी अनुकूल आहे. उपवासामुळे सैनिक थकलेले असतील. आपण छुप्या वाटा वापरून किल्ल्याजवळ जाऊ. मी स्वतः पुढे असेन. शत्रूला माझ्या उपस्थिती भीतीदायक ठरेल, पण लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचं म्हणजे स्वराज्याचं रक्षण. चला, सर्वांनी तयारी करा. आपला विजय धैर्य, बुद्धी आणि गनिमी काव्यानेच होईल. बोला हर हर महादेव. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. हो चमके शिवबाची तलवार, हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. तळपत्या बिजलीचा अवतार, तळपत्या बिजलीचा अवतार. झेले ढालीवरती वार, झेले ढालीवरती वार. हो चमके शिवबाची तलवार.
शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला, शिवाजी लागे अजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले. केला शिवबाने गाणी मी काव्याने हल्ला, शाहिस्ता बोलत असे या तोबा या अल्ला. केला शाहिस्त्यावर वार, केला शाहिस्त्यावर वार, त्याची तुटली बोटे चार, त्याची तुटली बोटे चार. हो चमके शिवबाची तलवार. राजाल राजाल जिंकुनिया जगभरी, शिवबा राज नाव गाजली. भानिगत वारगात कान भाळा भरी, शिवबा राज टंक वाजली. गळान वाज मराठीचे, गणिन ब्राह्मणी खातोजी. कंचा काळ भी करू द्या माझे, आमच्या बाराने ठासली. राजाल राजाल जिंकुनिया जगभरी, शिवबा राज नाव गाजली. माझ्या राजा हे माझ्या शिवबा, माझ्या राजा हे माझ्या शिवबा. कोंढाणा हा पुण्याजवळ उंच डोंगरावर वसलेला असल्यामुळे तो जिंकला तर पुणे परिसरावर मजबूत नियंत्रण ठेवता येत होते. हा किल्ला शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त होता. 1665च्या पुरंदरचा तहानंतर कोंढाणा मुघलांकडे गेला होता. स्वराज्याच्या दृष्टीने हा मोठा धक्का होता. त्यामुळे स्वराज्य पुन्हा बळकट करण्यासाठी तो परत मिळवणे आवश्यक होते. स्वराज्य विस्तार आणि मुघल सत्तेला आव्हान देण्यासाठी हा किल्ला जिंकणे महत्वाचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वतः कोंढाण्याची मोहीम हाती घेण्याचा निर्धार केला. घाई तर करायलाच हवी ना राजे, पण दरवेळेप्रमाणे तुम्ही अंगेजाणी करण्याची काही एक गरज नाहीये. कोंढाणा आपण लहानपणापासून पाहत आलोय. यावेळी आम्ही जाऊ मोहिमेवर काय? अगदी सहजी घेऊन तुमच्या पायाशी अर्पण करतो. तुमच्या कर्तृत्वावर आम्हाला विश्वास का नाही? पण आऊसाहेबांना शब्द आम्ही दिलाय, आम्हीच कोंढाणा घेणार. आऊसाहेब, आता तुम्हीच समजावा राजांना. कोंढाणा ते स्वतःच घेणार हा असा हट्ट धरून कसं चालेल? मग काय करायचंय? अहो काय करायचं म्हणजे आमसने सांगावं काय? अहो राजांच्या एका शब्दा खातीर कंका आगी तोडी घेत्याल. ते खरे आहे, पण अहो आता आणि कसलं पण परंतु आऊसाहेब राज म्या काय म्हणतो, अहो आमच्यापैकी तुमच्या मनास कोण येत नसेल तर तानाजीरावासनी धाडा. अहो तुमच्या फक्त एका शब्दापायी सौराज्यातला एक एक माणूस खस्ता व्हायला तयार आहे. आणि तुम्ही तुमच्यासारखी माणसं सारखी सारखी मिळत नाहीत सर्जेराव. अहो पण गौसून द्याल का आम्हाला एखादे बाजीप्रभू देशपांडे, एखादे मुरारबाजी देशपांडे? पंत सापडतील का एखादे बाजी काका पासलकर पुन्हा? एखादे रत्न गळाले की गळाले, त्या आईसे दुसरे मिळत नाही. खोट्या मिजाशी पायी आम्ही तुमच्यासारखी जमवलेली माणसं गमावू इच्छित नाही. पंत तुम्ही आम्हाला सांगा, आई भावानी न करो, पण उद्या आम्ही तान्हाजीरावांना या मोहिमेवर पाठवलं आणि काही बरं वाईट झालं जगदंबा तर कुठं शोधायला जाऊ आम्ही दुसरा तान्हाजी मालुसरे? अरे वा भले, आज आम्ही नसताना सौतारा आज आमचं नाव घेत्यात. काय झालंय?
बरं झालं सुभेदार तुम्ही आलात. या चर्चेला तुम्ही हवेच होतात. आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय, रयतेच्या सुरक्षेसाठी 1 मासाच्या आत आम्ही कोंढाणा ताब्यात घेऊ. आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं. एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला अवतान का नाही धाडलं? अहो, तुम्हाला अवताण धाडायलाच तर नायकांना आम्ही पाठवणारच होतो. पण तुम्ही औचित कसे काय आला तान्हाजीराव? राज, आपण काय अवतार धाडणार त्यासनी? त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी, त्याचा अवतार घेऊन आले तिथे. असं होय, रायबाचं लगीन? सून कुठली? आऊसाहेब, का उगा विषय बदलताय? आपल्या लेकराशी असं वागतात वय? म्हणजे तिकडं मोठ्या कामात राजांनी गनिमाची रेवडी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या? अहो, तसं नाही सुभेदार. तसं नाही तर मग कसं राज? मला वाई सांगा तरी, असं काहून मला वगळून मसलत बसलीया? अहो, तुमच्या घरी मंगल कार्य का हाडलं? राज, सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राज सवता कोंडाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. आव मग आमचा उपयोग काय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? ए मुदगलावानी टणक दंड कशाला? ही मजबूत मनगट कशाला? कशाला मिशांना पीळ भरायची आऊसाहेब? तानाजी, नाही, अब्जुल्ल्याच्या वक्ती एक ठीक होत. तो सवता राजांची भेट घेतल्या बिगर मानाया तयार नव्हता. तेव्हा राजांनी सवता त्याच्याशी अंगेजनी केली ते ठीक. अहो, पर आता आम्ही असताना राजांनी जुजात कशा पाय उडी घ्यायची म्हणतो म्या? ते काय नाही. कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. काय गाड्या हो? पण तान्हाजीराव, रायबाचं लगीन? राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. बलिवलत राज? या तान्हा, बेल भंडार आम्ही उचलणार होतो. तुम्ही तो का म्हणून उचललात? आता मराठ्यांची रीत आहे का? मराठ्यांची रीत आम्हा चांगलीच ठावकी आहे तान्हाजीराव. वय, हर मोहिमेत तुमच्यासारखं सोनं कुठवर उधळायचं आम्ही? मातीमोल होतं आजवर ते सोनं राज. तुमची नावसाहेबांची दिठी पडली तेव्हा त्याला झळाळी आली. मग आता तुम्हीच सांगा, हे असलं सोनं तुमच्यावर, आऊसाहेबांवर, साम्राज्यावर वावळून नाही टाकायचं तर काय करायचं? तसं असेल तर आम्हीही येतो तुमच्या सभे. आपण दोघं मिळून ही मोहीम. माफी करा राज, माफी करा मला. अहो, म्या गेलो तर शेकडो तानाजी भेटत्याल, पर त्या समद्यासनी मार्ग दाखवाया एक शिवाजी राज हवं ना. म्हणून म्हणतोय, जाऊ द्या मला राज, जाऊ द्या मला. तान्हा, अरे जाऊ द्या राज. भवानी के वीरो उठालो भुजा को, सत्याग्नि को मस्तक सजा लो.
कौन हो तुम? मुक्काम उमरठ, नाव सुबेदार तानाजी मालुसरे. युद्ध कर भयंकर. अमर होणार मी हा. उमरठ्याच्या मारुतीरायावानी अमर होणार. आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही वैद्यबुवांना बोलवा कोणते. अरे बाप काय बसलात, वैद्यबुवांना बोलवा. आमुच्या गावा आमुचा राम 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 घ्यावा. गड आला सुभेदार, पण आमचा शिव गेला. महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संकटांना सामोरे जाऊन प्रजेसाठी अथक सेवा केली. त्यांनी शत्रूच्या दडपशाहीला तोंड दिले. राज्यातील असमानता आणि अन्याय दूर करण्यासाठी शाश्वत योजना राबवल्या. तसेच शिक्षण, आरोग्य आणि प्रजास्वास्थ्य क्षेत्रात सुधारणा घडवल्या. अनेक युद्ध आणि राजकीय चढउतार पार करून त्यांनी आपले राज्य मजबूत केले. तसेच प्रजेशी जवळचा संबंध ठेवण्यास आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्य करण्यास त्यांनी कधीही तडजोड केली नाही. या सर्व परिश्रम, दूरदृष्टी आणि कर्तृत्वामुळे महाराजांचा प्रवास अखेर शिवराज्याभिषेकापर्यंत यशस्वी क्षणापर्यंत पोहोचला, जे त्यांच्या नेतृत्वाची, शौर्याची आणि प्रजासमोर असलेल्या निष्ठाची सर्वोच्च प्रतिमा ठरते. आणि तो सुवर्ण क्षण आला. आपले राजा छत्रपती झाले. पहिली माझी ओवी ग माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. ऐका ऐका मराठी मर्दानो, मराठी मर्दानो, ऐका ऐका मायल हे किन्नो, ऐका ऐका चंद्र सूर्यानो, बळत्या वाऱ्यानो, रान किल्ल्यानो जी जी. हे ऐका ऐका सात समुद्रानो जी जी. बादशाही पडे पायाशी जी जी, छटाडावर नाचे शिवशाही रजी जी. बादशाही पडे पायाशी जी जी, छटाडावर नाचे शिवशाही रजी जी. शिव सुंदर केशरी आज मुचा राजा बसला. तख्त मराठीवरी
भत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ भत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ माती भती लय तान्हेली रया शेताची हो गेली सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली अवघ्या जन्माची एकच राजा असा खायचो एकच राजा असा खायचो कोणत्या घरी भाकरी हर बशर का ख्वाब है तू खुदा का नूर है हर बशर का ख्वाब है तू खुदा का नूर है हस्ती सूरज सी तेरी हर तारीकी से दूर है हाँ हस्ती सूरज सी तेरी हर तारीकी से दूर है रहनुमाई कहते हैं चर्चे गजब जन्नत में है और रहनुमाई कहते हैं चर्चे गजब जन्नत में है इस ज़मीने खुल्द से मांगा तुझे मन्नत में है इस ज़मीने खुल्द से मांगा तुझे मन्नत में है इस ज़मीने खुल्द से मांगा तुझे मन्नत में है राजा माझा लेक बिरुबाचा राया माझा अवतार खंडे रायाचा मंदी राजा माझा डोया मंदी राजा माझा जीवा मंदी मना मंदी राजा ठसरा माझा धनी माझा राया बापावानी करी माया गडावर आज माझा राजा बसला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती भजनाची ऐसा राजा देवराजी याचा प्राण योगी याचा मूळ कैलासाचे ऐसा राजा मातीसाठी प्राण साठतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षतो ऐसा राजा 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 पहिला दोषवी राजवाडवी तत्तभूषवी ऐसा राजा राजयोगी जो धर्मयोगी जो कर्मयोगी जो ऐसा राजा 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 शिव सुंदर केशरी आजा राजा बसला तख्त मराठीवरी औरंगाबाद पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की कलाकार प्रमोद जाधव, मयूर कदम, योगेश कांबळे, प्रसाद ऐनारकर, सूरज साठे, मयूर अडबल्ले, पियुष खंडागळे, निलेश कांबळे, तुषार मापलकर, ऋषिकेश सोनावणे, प्रज्ञा जाधव, पुष्पा लांबे, सावरी धुमक, माधवी गावडे,
रिया दुबे, रिया कदम, हिमानी उपाध्याय, सिद्धी निवळकर आणि बाल कलाकार श्रेय जाधव, मानव जाधव, भूषण पवार, आदित्य कांबळे. वेशभूषा प्रज्ञा जाधव, योगेश कांबळे, मयूर अडबल्ले, वैभव पवार. सह नृत्य दिग्दर्शक पुष्पा लांबे, प्रसाद ऐनारकर. सह निर्माती प्रज्ञा जाधव. लेखक मयूर अडबल्ले. स्वर कवी गणेश मिरगुले, अभिजित पवार. ध्वनिमुद्रण आचार्य 90 FM आणि संकल्पना, निर्माते, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक प्रमोद जाधव. विशेष आभार नगरसेविका सौ राखीताई जाधव. जय छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. कुणी जायचं नाही. एक विशेष विनंती आहे, मंचावर उपस्थित प्रमोदजी जाधव आणि यांच्या टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शिवरायांची गाथा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी, माझ्या महिला भगिनी आहेत, मावळे आहेत, शिवप्रेमी शिवभक्त आहेत, परंतु मी या ठिकाणी दोन बालिका अशा पाहिल्यात. त्यातली एक बालिका जी अशी होती, छत्रपती शिवरायांच्या या शूरकथेमध्ये, शौर्यगाथेमध्ये मग्न होती, आनंदी होती. तिचा चेहरा फुललेला होता, परंतु तिच्या बाजूला एक तिची सखी मैत्रीण बसलेली. ती एवढी रडत होती. मला या दोघींना बोलवायचं आहे. तुम्ही दोघी यायचे, तुम्ही दोघींनी. हा तुम्ही दोघी, तिला पण घेऊन या. दोघी या. एक घाडीगावकरची मुलगी आहे, गणेश घाडीगावकर. या बेटांनो या. बघा एकीचा चेहरा बघा आनंदित दिसतो आणि एकीचा चेहरा बघा डोळे रडून कसे झालेले आहेत. या दोघींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हे आहे महाराजांवरचं प्रेम. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. शिवरायांचं जेव्हा हे चालू होतं ना, तर कसं वाटतं ना आपल्याला ताई. मी आता तेच बोलत होते. या ठिकाणी रायगड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शिवजयंती उत्सव यांनी इतका सुंदर शिवरायांच्या, ज्या आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि दिवसाची सुरुवात करतो, आणि त्यांच्या फक्त आता हे चालू असतानाच असं रक्त सळसळत होतं की बस हेच पाहिजे आपल्याला, है ना ताई. आणि इतकी प्रेरणा मिळते, इतकी ऊर्जा मिळते हे सगळं बघत असताना. आणि या ठिकाणी कार्यक्रमाचे आमच्या ताई, राखीताई, इकडच्या नगरसेविका, ज्या नेहमी उत्साही असतात. त्यांचे मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी चालू असतात आणि मला त्यांचं एक आवडतं, अतिशय प्रेमाने बोलवतात. ताई यायचं हा. हर 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 हर. म्हणूनच सांगतो, छत्रपती शिवराय प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात. धन्यवाद.